आणि हो, कियान होण्याआधीच मी आई पण अनुभवलं. तर गुड इव्हनिंग गाईज. आजच्या व्लॉगची सुरुवात ही गुड इव्हनिंगने झाली. कारण आम्ही निघालो ताईकडे जाण्यासाठी. आज अचानकच प्लॅन झाला आणि आम्हाला मुलांचा खूप आग्रह होता, की मावशी ये म्हणून. काका मावशीची वाटच बघत होते म्हणून गेलो. तर बघू शकता त्यांचं हॉस्पिटल असं आहे आणि हे चाइल्ड स्पेशालिस्ट हॉस्पिटल असं आहे. गेलो तर ही बघा माझी सूनबाई आहे आणि मी फ्लेक्स करणारच ना, कारण मी सासू आहे. पण हो, एकदम चिल सासू आहे आणि आमच्या दोघींचं रिलेशन म्हणजे अगदी मैत्रिणींसारखंच आहे असं. खूप छान वाटतं आणि हा माझ्यासाठी खूप मोठा फ्लेक्स करते मी या गोष्टीसाठी, की मी सासू पण बनली आहे बरं का. आणि बघू शकता ताईचं तर विचारू नको. मी येणार म्हणून सगळं काही तिने स्वयंपाक वगैरे सर्व काही त्यांनी बनवूनच ठेवलं होतं आणि मला याच गोष्टीचं खूप छान वाटतं. कारण एक बहीण समजू शकते तेवढं कोणीच नाही समजू शकत. त्यानंतर मावशीकडून जे हवं होते ते कियांचं चालू होतं आणि हो, हेच सांगत होते मी. मी कियांचं आईपण अनुभवण्याआधी या पोरांचं आईपण अनुभवलंय. म्हणजे मी मावशी झाले, मावशी कमी आणि आईच यांचे जास्त झाले. कारण आमची अटॅचमेंट एवढी आहे, की विचारू नका. म्हणजे काही गोष्ट झाली तरी मावशी, मामा वगैरे आम्ही नेहमीच यांच्यासाठी स्पेशल असतो. म्हणूनच आम्हाला खूप छान असं वाटतं आणि आमच्या गप्पा संपतच नव्हत्या. मजाक, मस्ती वगैरे सर्व काही चालू होतं आणि निघायची वेळ झाली, पण काकांचं मेडिकल वाढवण्याचा टाईम झाला, पण कियानला काकांकडून चॉकलेट्स घ्यायचे होते असं. त्यानंतर निघालो. खूप उशीर झाला होता रात्री यायला, पण आजचा दिवस खरंच खूप छान स्पेंड झाला सगळ्या फॅमिलीमध्ये आणि खरंच खूप छान वाटलं. चला बाय, भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.